रक्ताच्या थेंबापर्यंत मी गुणवंतांसाठीचे लढा चालू ठेवील। जरांगे, तुम्हाला मी सांगतो, मी सन्माननीय श्रद्धेय देवेंद्रजींना मी सांगत आहे, महाराष्ट्रामध्ये अशा घटित घटनांची शृंखला पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली, ती आज माझ्या घरात येऊन ठेपली। मला हेच सांगायचंय, क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट सेक्शन 7 नुसार बस झालं। ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थ पडले अशा जरंगेला तातडीने अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा। अन्यथा सामान्यातला सामान्य जो गुणवंत आहे खुल्या वर्गातला, तो ब्राह्मण असेल, वाणी असेल, कोमटी असेल, तो इतरातल्या इतरामधला गुणवंत असेल, त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट वाटेल की अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर गुणवत्ता ही तोडमोड केली जाऊ शकते, गुणवंतांच्या जागा तोडमोड केल्या जाऊ शकतात। मला तुम्हाला सांगायचंय, कालच एका चॅनलनी हे सुद्धा दाखवलं होतं की माझ्या घराच्या समोर येऊन रेकी करण्यात आली। हे षडयंत्र आहे। परंतु मला सांगायचंय, मी थांबणार नाही। या क्षणाच्या नंतर मी सुद्धा महाराष्ट्राच्या एका महाविद्यालयामध्ये, वसतिगृहामध्ये, विद्यापीठामध्ये सर्वत्र जाऊन खुल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल। आणि मी सरकारला सांगत आहे, एकट्या जरांग्याचं ऐकायचं नाही, आमचं सुद्धा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या गुणवत्तेसाठी आम्ही लढत आहोत, आमचं सुद्धा ऐकलं पाहिजे। आणि जरंगेचा लढ जर तुम्ही थांबवला नाही तर मला या क्षणापासून सुद्धा मी प्राणांतिक उपोषण करेल। जरंगे, पाणी घेऊन उपवास नसतो, मीच सांगितलं होतं सलाईन घेऊन उपवास नसतो। मला हेच समजत नाही, ही आहे का मागासलेपणाची व्याख्या? हे आहे का मागासलेपण? हे आहे का दादागिरी? हे दादागिरीतलं मागासलेपण? मी मराठा समाजाला कुणबी संदर्भात जो आयोग नेमण्यात आलेला आहे, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या आयोगाला विनंती करेल की हे मागासलेपण आहे का हे सुद्धा तुम्ही नमूद करा। 32 पोलीस अधिकाऱ्यांना धारातीर्थ पाडणे, 20 पोलीस असताना घरात घुसण्याचा प्रयत्न करणे, डोळ्यात देखत फिल्म स्टाईल गाड्यांची तोडफोड करणे, ह्याचं उत्तर जरंगेकडे आहे का? जरंगेच्या समर्थकांकडे आहे का? हे आरक्षण मिळू शकत नाही। अहो, कोण काय मागत आहात तुम्ही? जरंगे मिळणं शक्य आहे का? अशक्य आहे। एकीकडे क्युरेटिव्ह पिटिशन असताना एकच माणूस 2 जातीमध्ये मला ठेवा म्हणू शकते का? त्यामुळं हे सगळं फार्स आहे। त्यामुळं मला हे म्हणायचंय, हा अत्याचार आहे, हे कटू कारस्थान आहे। ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले की एकानी गाडी जाळली होती, तुम्ही म्हणता त्याच्यावरती काय सांगायचं? तुम्ही असं कसं म्हणू शकता? माझ्या मागे जरांगे पाटील आहे, जरांगे पाटील आहे, हे कसं म्हणू शकता तुम्ही? गाडी तो मी नव्हेच म्हणणारे अनेक असतात। पोलिसांवर जेव्हा हल्ला झाले, 32 पोलीस ज्या प्रकारे त्यांनी जीव मुठीत घेऊन जीव वाचवला, त्यावेळेस जरंगेच होते। मनोज जरांगेंना अटक करा, नाहीतर मराठा आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड केल्यानंतर सदावर्तेंचा गंभीर इशारा। वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। या प्रकरणी 3 जणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप यावेळेस आरोपींनी जोरदार घोषणा करण्याची माहिती मिळते आहे। त्यांनी घोषणा देत सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केलेली आहे आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। या संदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांशी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। यावेळेस त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे की मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत।
तसंच मनोज जरांगेंना तातडीने अटक करावं अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. पुढे गुणरत्न सदावर्ते म्हणालेले आहेत की पोलिसांच्या समोर गाड्यांची तोडफोड केली जाते, शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का, असा प्रश्न त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारलेला आहे. तर मनोज जरांगे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केलेली आहे. सरकारने एकट्या जरांगेंचं ऐकू नये असं देखील सदावर्ते म्हणालेले आहेत. सदावर्ते यांनी उपोषणाचा इशारा देखील दिलेला आहे. हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे. माझी मुलगी घाबरून 8 दिवसांपासून शाळेत गेलेली नाही आहे. माझ्या पत्नीला मुलीला धमक्या दिल्या जातात असं देखील गुणरत्न सदावर्ते पुढे बोलताना म्हणालेले आहेत. सदावर्ते म्हणालेले आहेत की माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली जाते. हीच का मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या? झोपणार नाही आणि पेलणार नाही, झेपणार नाही आणि पेलणार नाही, झेपणार नाही आणि पेलणार नाही असं मनोज जरांगे वारंवार म्हणतायत. ते हेच आहे का? मला कोणी शांत करू शकणार नाही असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. माझ्या घरासमोर येऊन काही लोकांनी रेकी केली होती. माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. हे षडयंत्र आहे. मी थांबणार नाही. मी विद्यापीठ आणि कॉलेजात जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. माझं सरकारला म्हणणं आहे की एकट्या जरांगेंचं ऐकू नका, आमचं देखील ऐका. जरांगेंचे लाड थांबवले नाही तर मीही प्रामाणिक उपोषण करेल. आणि पाणी घेऊन उपोषण होत नसतं, सलाईन लावून उपोषण होत नसतं. या प्रकरणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं आहे. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात मराठा क्रांती मोर्चांच्या कार्यकर्त्यांकडून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. ही घटना सकाळच्या सुमारास घडलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी गाड्यांची तोडफोड करताना 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा दिलेल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना शांततेच्या मार्गाने आरक्षणाचा लढा सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती. मात्र फुलंब्री येथील काही तरुणांनी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केलेली आहे. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांमध्ये एका तरुणाचं नाव मंगेश साबळे आहे आणि हा तरुण फुलंब्री येथील गेवराई पायगा या गावचा सरपंच आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी या तरुणाने त्याची स्वतःची गाडी पेटवून दिली होती आणि प्रसारमाध्यमात तो चर्चेत आलेले होते. मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेसाठी 10 ते 12 पोलीस तैनात करण्यात आले होते. गुणरत्न सदावर्ते यांनी मागच्या काही काळात मराठा आरक्षणाला विरोध केला, तशी वक्तव्यही त्यांनी केली. मराठा आरक्षणाला जेव्हा राज्य सरकारने मंजुरी दिली होती तेव्हा सदावर्तेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, ज्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं होतं. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा वाट थांबवली गेल्याची तरुणांमध्ये चर्चा होती. त्यामुळे मराठा समाजांचा आणि मराठा समाजामधील तरुणांचा सदावर्तेंबद्दल प्रचंड आक्रोश, प्रचंड असा राग व्यक्त करत आज ही तोडफोड करण्यात आलेली आहे. गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे आणि त्यांचे सहकारी यांच्यामार्फत ही तोडफोड झाल्याचं समोर येतं आणि हे तोडफोड करण्यात मनोज जरांगे यांचाच हात असल्याचं आता सदावर्ते यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की मनोज जरांगे यांना तात्काळ अटक करा, नाहीतर मी देखील शांततेच्या मार्गाने विद्यापीठांमध्ये जाऊन गुणवंतांना भेटून या सगळ्या गोष्टींना वाचा फोडणार असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे.